नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी, उरण यशस्वी शिंदे हत्या प्रकरणामध्ये आरोपी दाऊद शेखच्या विरोधामध्ये हत्येच्या 5 दिवस आधी कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट काढण्यात आलेले आहे। 20 जुलैलाच आरोपी दाऊद शेख विरोधामध्ये पॉस्को अंतर्गत वॉरंट जारी करण्यात आलं होतं। वॉरंट जारी होऊन 5 दिवसातच पीडितेची हत्या करण्यात आली। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय माहिती या संदर्भात? निखिल, आपण पाहतो की 2019 साली यातील मुख्य आरोपी जो दाऊद शेख आहे त्याच्या विरोधामध्ये विनयभंग आणि पॉक्सोचा गुन्हा हा पीडितेच्या वडिलांनी दाखल करून घेतलेला होता आणि मागच्या काही वर्षापासून त्यावरती सुनावणी सुरू होती। मात्र आरोपी कोर्टामध्ये सुनावणीला हजर राहत नसल्याचं कोर्टाच्या निदर्शनास आलेलं होतं आणि 20 जुलैला म्हणजे पीडितेच्या हत्येच्या 5 दिवस आधी कोर्टाने NBW वॉरंट म्हणजे जे नॉन बेलेबल वॉरंट असतं, अजामीनपात्र वॉरंट असतं, ते काढलेलं होतं आणि कोर्टामध्ये हजर राहण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आलेल्या होत्या। मात्र आरोपीनं पुढच्या 5 दिवसानंतरच यशस्वी निर्घृणपणे हत्या केली आणि आता सध्या आरोपी अटकेमध्ये आहे। मात्र NBW वॉरंट इश्यू केल्यानंतर जर त्याच्यावरती तात्काळ जर कारवाई झाली असती तर कदाचित ही घटना घडण्यापासून वाचलेली असती असं सुद्धा आता समजतं आहे। कारण मागच्या काही सुनावणीमध्ये आरोपी कोर्टामध्ये गैरहजर राहत होता, हे कोर्टाच्या सुद्धा निदर्शनास आलेलं होतं। मात्र नियमित सुनावणीमध्ये हे हजर न राहिल्यामुळे त्याच्या विरोधात हे अजामीनपात्र वॉरंट इश्यू करण्यात आलेलं होतं। 20 जुलैला अजामीनपात्र वॉरंट इश्यू झाल्यानंतर 12 ऑगस्टला जी पुढची सुनावणी होणार होती त्याला तो हजर राहण्याच्या सूचना सुद्धा कोर्टाने काढलेल्या होत्या। धन्यवाद कृष्णा, एकूणच माहितीबद्दल। वॉरंट जारी होऊन 5 दिवसातच आरोपींना पीडितेची हत्या केलेली आहे।